श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत तुळशी मातेला विशेष महत्त्व असून तुळशीला आपण लक्ष्मी मातेचं स्वरूप मानतो. भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळस अर्पण न केल्यास त्यांचे पूजन अपूर्ण मानले जाते. तसेच श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करतानाही सर्वात आधी तुळशीचे पान त्या नैवेद्यामध्ये टाकले जाते. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की तुळशी मातेचे नुसते दर्शन घेतले तरी देखील आपली सर्व पाप दोष नष्ट होतात आणि रोज सकाळी आपल्यावरती तुळशी मातेची लक्ष्मी मातेची कृपा राहावी, तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी म्हणून आपण तुळशी मातेची विशेष सेवा करत असतो. तुळशी मातेला जल अर्पण केले जाते. सायंकाळी तुळशी मातेजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो. यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी व सकारात्मक ऊर्जा येते. तसेच दाराच्या दोन्ही बाजूला तुळशीची रोपं लावल्यास आपल्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा येत नाही असं म्हटलं जातं. घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे भगवान श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मी माता घरात स्थायी रूपात वास करतात. तर अशा या तुळशी मातेची आपण पूजा करत असताना जर आपल्याकडून जर काही कळत नकळत जर चुका होत असतील तर मग आपण कितीही तुळशी मातेची सेवा केली, पूजा केली, तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित केला तरी देखील तुम्हाला याचा लाभ होणार नाही. तुळशी माता कधीही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दरिद्रता येईल. तुमच्या घरामध्ये नेहमी कटकट, वादविवाद, कलह सुरू होतील. घरामध्ये नकारात्मकता पसरेल आणि यासाठीच आपण तुळशी मातेची पूजा करत असताना काही काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आज आपण तुळशी मातेची पूजा करताना कोणत्या चुका करू नयेत, त्याचबरोबर कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता आपण तुळशी मातेची पूजा करताना कोणत्या चुका करू नये याविषयीची माहिती जाणून घेऊया. तर सकाळी स्नान केल्याशिवाय तुळशी मातेला कधीही जल अर्पण करायचं नाही. तुळशी मातेला कधीही स्पर्श करायचा नाही. तुळशीच्या रोपाला अस्वच्छ हाताने स्पर्श केल्यानं किंवा तुळशी मातेची पूजा केल्यानं, त्याचबरोबर आपले चप्पल शूज जर घेऊन आपण जर तुळशी मातेच्या जवळ गेलो तर आपण पापाचे भागीदार बनू शकतो. आणि त्यामुळंच हे जे नियम आहेत, ह्या ज्या चुका आहेत तर या आपल्याला अवश्य टाळायच्या आहेत. काहीही झालं तरी अंघोळ केल्याशिवाय आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही. एखाद दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायचे राहिले तरी देखील चालेल, परंतु अस्वच्छ हाताने आपल्याला तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही. त्याचबरोबर आपण तुळशी मातेला जल देखील अर्पण करायचं नाही. तसेच चप्पल, शूज, बूट हे देखील आपण तुळशी मातेजवळ घेऊन जायचं नाही. त्याचबरोबर आपल्याला जर काही कारणासाठी जर तुळशीची पानं हवी असतील किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या नैवेद्यावरती तुळशीची पाने अर्पण करण्यासाठी जर हवी असतील तर ती चाकू, सुरी किंवा नखाच्या मदतीनं कधीही तोडायची नाहीत. तुळशीची पानं अगदी कोवळी असतात. अगदी तुम्ही हळूवार जरी ती तोडली तरी देखील ती तुटत असतात. त्याचबरोबर कोणतंही जर कारण नसेल तर अनावश्यक कारणासाठी आपण तुळशी मातेची पानं तोडू नयेत किंवा तुळशी मातेला चुकूनही स्पर्श करू नये. असं केल्यामुळं तुळशी माता म्हणजेच लक्ष्मी मातेचा कोप होतो आणि त्यामुळं आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती मोठी संकटे येण्याची देखील शक्यता असते. लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळं चुकूनही तुळशी मातेला विनाकारण कधीही स्पर्श करायचा नाही किंवा पानं तुळशीची कधी तोडू नयेत. त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा करत असताना, तुळशी मातेला सकाळी जल अर्पण करत असताना कधीही महिलांनी आपले केस मोकळे सोडून तुळशी मातेची कधीही पूजा करायची नाहीत. कधीही तुळशी मातेची किंवा इतर देवी देवतांची पूजा करत असताना आपले केस हे नेहमी बांधलेले असावेत, याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. मोकळ्या केसाने कोणत्याही देवी देवताची तसेच तुळशी मातेची कधीही पूजा करायची नाही. ही देखील आपल्याला चूक या तुळशी मातेची पूजा करताना टाळायची आहे. त्याचबरोबर तुळशी मातेला जल अर्पण करत असताना सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण करायचं आहे. यामुळं जीवनात आनंद येतो, घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते. त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा सायंकाळच्या वेळी कधीही तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही. त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण करत असताना आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रविवारच्या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करायचं नाही.
तुळशी माता रविवारी भगवान श्रीहरी विष्णूंचे निर्जला व्रत करत असते आणि अशा स्थितीत जल अर्पण केल्यास तुळशी मातेचा उपवास मोडू शकतो आणि यामुळेच आपल्याला रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी घालणं अवश्य टाळायचं आहे. त्याचबरोबर एकादशी तिथी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असून माता तुळशीला भगवान श्रीहरी विष्णू अत्यंत प्रिय आहेत. कारण भगवान श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीचा देवउठणी एकादशी दिवशी विवाह झाला होता आणि अशा स्थितीत एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये कधीही पाणी घालू नये. या दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं आणि एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पानं चुकूनही तोडायची नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या चुका आहेत तर त्या अवश्य टाळायच्या आहेत. रविवार आणि एकादशी सोडून आपण कधीही तुळशी मातेला जल अर्पण केले तरी देखील चालेल, परंतु सायंकाळच्या वेळी चुकूनही तुळशीला जल अर्पण करायचं नाही. या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला अवश्य लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर विनाकारण तुळशी मातेला हात लावायचा नाही, स्पर्श करायचा नाही, चुकूनही तुळशीची पानं देखील तोडायची नाहीत. तुमच्याकडून जर अशा चुका होत असतील तर या तुम्हाला चुका अवश्य टाळायलाच हव्यात. कारण की तुमच्याकडून जर अशा चुका होत असतील तर याचे तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती परिणाम होऊ शकतात. लक्ष्मी मातेचा तुमच्यावर कोप होईल, लक्ष्मी माता नाराज होईल आणि यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरातून कायमची निघून जाईल. घरामध्ये दरिद्रता येईल, घरामध्ये पैसा टिकणार नाही आणि यामुळेच आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या अवश्य टाळायच्या आहेत. आता तुळशी मातेची पूजा करताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे. त्या नियमांचं पालन करून तुम्ही जर तुळशी मातेची विशेष सेवा केली, पूजा केली, तर तुळशी मातेची तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर नेहमी कृपा राहणार आहे आणि तुमच्या घराची भरभराट होणार आहे. तर पहिला जो नियम आहे तो म्हणजेच तुळशी मातेला जल अर्पण करत असताना कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही. यासाठीच आपण सकाळी स्नान झाल्यानंतर लगेचच आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपण भोजन अवश्य करायचं आहे. त्यानंतर पुढील नियम असा आहे की तुळशी मातेची पूजा करत असताना तुम्हाला तुळशी मातेची पानं हवी असतील, मग ती भगवान श्री विष्णूच्या नैवेद्यासाठी किंवा इतर कारणासाठी, तर ती तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना केल्याशिवाय कधीही तोडायची नाहीत. तुळशी मातेची पानं तोडण्यापूर्वी तुळशी मातेची हात जोडून परवानगी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही तुळशी मातेची पानं तोडायची आहेत. त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा करत असताना, तुळशी मातेला जल अर्पण करत असताना आपल्याला एका मंत्राचं देखील अवश्य पठण करायचं आहे. हा आपण मंत्र पठण केला तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी येते, आपल्या घराची भरभराट होते आणि आपल्याला आरोग्य लाभही होतो. तर तो मंत्र असा आहे: महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्य तुलसी त्वा नमस्तुते. या तुळशी मातेच्या बीज मंत्राचा आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करताना दररोज सकाळी जप करायचा आहे. त्याचबरोबर गुरुवारी तुळशी मातेला जल अर्पण या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे तर हे जल या आपण गुरुवारी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेला गुरुवारच्या दिवशी चमच्याभर गाईचं दूध अवश्य अर्पण करायचं आहे. हे दूध कच्चं असावं आणि हे चमच्याभर तुम्ही दूध या तुळशी मातेला अवश्य अर्पण करायचे आहे. तुळशी मातेची विशेष सेवा करायची आहे. तुळशी मातेजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. हा बीजमंत्र भगवान श्रीहरी विष्णूंचा असून ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो आणि त्यामुळे तुळशी मातेची पूजा करत असताना, प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला या भगवान श्री विष्णूंच्या बीजमंत्राचा अवश्य जप करायचा आहे. तुळशी मातेला जल अर्पण करत असताना आपल्याला तुळशी मातेचा जो मी तुम्हाला आता मंत्र सांगितला तर त्याचा जप करायचा आहे आणि त्यानंतर प्रदक्षिणा मारत असताना भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. या चुका सर्व टाळून आपल्याला ही सर्व पूजा करायची आहे. तुळशी माता हे लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्यामुळं तुम्ही जर तिची विधिवत पूजा केली तर तुमच्यावरती माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहणार आहे आणि तिच्या कृपेने तुमच्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे. त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या वेळेला आपण तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करतो तर या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंग आणि भीमसेनी कापूर अवश्य टाकायचं आहे. भीमसेनी कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्या देवघरात जो दिवा आपण प्रज्वलित करतो तर त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला 2 लवंग आणि हा भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि त्याचबरोबर या तुळशी मातेजवळ जो दिवा प्रज्वलित करतो तर त्यामध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारे टाकायचा आहे आणि या ज्या लवंग आहेत तर
त्या लवंगा दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण धूप ज्या वेळेला करत असतो, म्हणजेच भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळत असतो, तर त्यामध्ये या लवंगा आपल्याला जाळून टाकायच्या आहेत. यामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर या तुळशी मातेची सेवा केली, या जर चुका सर्व टाळल्या, तर तुमच्या घराची भरभराट होईल, तुमच्या मुलाबाळांची प्रगती होईल, लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.